सर्व पत्रकार भावांनो नमस्कार. येणारे नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे जावे अशी चरणी प्रार्थना करतो. या विदर्भ पार्टीची जी मूळ स्थापना आहे ही वेगळं विदर्भ राज्य झालं पाहिजे यासाठी आम्ही केली. इकडे आम्ही आंदोलन समितीतून वेगळ्या विदर्भाचे आंदोलन करत असतो ॲडव्होकेट वामनराव चटप साहेब यांच्या नेतृत्वात. दुसरीकडे बॅलेट पेपरही आपला मजबूत झाला पाहिजे आणि आपला विदर्भाचा व्यक्ती हा आपल्याच बॅलेट पेपरमधून तो निवडून मतदान पत्रिकेतून तो निवडून पाहिजे या उद्देशाने याची स्थापना आपण केली. गेल्या लोकसभेच्या निवडणुका आम्ही लढलो, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आम्ही लढलो आणि आता येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका आम्ही लढणार आहोत. नगर परिषदच्या लढलो, पुढे जिल्हा परिषदच्या लढू, ग्रामपंचायतच्या लढू, आता महानगरपालिकेची निवडणुका आल्या असल्यामुळे आम्ही त्या विदर्भाच्या नावाने त्या आणि लोकल जे प्रॉब्लेम्स आहेत, प्रश्न आहेत, दिवा बत्ती सडक ह्या सगळ्या प्रॉब्लेमला घेऊन एक नवीन कार्यक्रम म्हणून आम्ही हा विदर्भासाठी उचित करत आहोत. यानंतर आमच्यासोबत कोणी आमच्या विचाराचे जर लोक असतील तर त्यांनाही आम्ही घेऊ. उद्या आमच्या कार्यालयात सर्व पक्षीय जे छोटे छोटे गट्स आहेत त्यांची मीटिंग होणार आहे. ती मीटिंग झाल्यावर त्यांची एक पत्रकार परिषद होईल आणि ते आम्ही सर्वांमध्ये करू. आता विदर्भासाठी किंवा नागपूरच्या कॉर्पोरेशनसाठी ज्या 4 महानगरपालिका आहेत, एक अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर, या चारही महानगरपालिकेत आमचे उमेदवार लढणार आहेत. चंद्रपूरला चिरके म्हणून भूषण चिरके म्हणून आहेत, ते त्यांना इन्चार्ज केलेलं आहे. तसेच राजपूत साहेब अमरावती अकोलामध्ये इन्चार्ज केलेला आहे आणि नागपूरला तात्यासाहेब मते इन्चार्ज आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ आणि त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये आम्ही तो व्यक्ती सिलेक्ट करू. कारण की ती व्यक्ती आपल्या आपापल्या जागेवरती सदृढ असावी, मजबूत असावी या हिशोबाने आम्ही उमेदवार देणार आहोत. आणि यामध्ये उद्देश हाच आहे की ही निवडणूक काही स्टेटची नाही, कारण की राज्य मागण्यासाठी लोकसभेचं किंवा आमदारकीच्या निवडणुका कामात येतात, पण हे लोकल प्रॉब्लेममध्ये असते. तरी पण आमचे मूळ कार्यकर्ते इथून आम्ही तयार करू. त्यांचा मेन उद्देश प्रत्येकाचा आमच्या मॅनिफेस्टोमध्ये पहिला उद्देश म्हणजे वेगळं विदर्भ राज्य झालं पाहिजे आहे. पण नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आम्ही जे कार्यकर्ते उभे राहतील ते त्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. चांगल्या छबीचे लोक आम्ही उभी करू. जे विदर्भाच्या चळवळीत लढले, पुष्कळ आंदोलनं केले, त्या लोकांना प्राधान्य देण्यात येईल आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केलेली आहे.